कधी कधी काय होतं ना, तिखट खाण्याची खूप इच्छा होते. त्यासाठी ना मी आज ठेचा आणि भाकर बनवलेली आहे. छान असे पातळ भाकर थापून तव्यावरती भाजून घेते. बघा भाकर कशी टम्म फुगलेली आहे. भाकर करून झाल्यानंतर काय केलं, त्याच तव्यावरती 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याला हाताने तोडून तव्यावरती टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं अगदी 1 ते 2 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल टाकून त्याला चांगलं परतून घेतलेलं आहे. तव्यावर भाजून घेते. छान अशा 2 ते 3 मिनिटात छान अशा मिरच्या भाजतात. मिरच्या भाजत आल्यानंतर त्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि अगदी थोडीशी कोथिंबीर हातानेच तोडून त्यामध्ये टाकलेली आहे मी. आणि ते थोडंसं 2-3 मिनिटं थंड होऊ द्यायचे. नंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर परत ते आपल्याला 5 मिनिटासाठी थंड होऊ द्यायचे. नंतर गॅसच्या खाली घ्यायचं आहे आणि एक तांब्या किंवा फुलपात्र असेल खालच्या भागाने छान असं रगडून घ्यायचे आहेत मिरच्या तव्यावर. त्या सहज रगडल्या जातात. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी 2 ते 3 मिनिटात आपला ठेचा तयार होतो. ठेचा तयार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतो आणि खायलाही अप्रतिम लागतो. जर कधी तुम्हाला ठेचा बनवायचा असेल तर तुम्ही नक्की ह्याप्रमाणे बनवून बघा. आणि छान अशी गरम भाकर घेतलेली आहे. भाकर आणि ठेचा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.